2 महिन्यांपासून चेअरमन लस्सी राहतेकरांच्या सेवेत येऊन ग्राहकांच्या मनात घर निर्माण केले होते। मात्र 10 दिवसांपूर्वी काही कारणास्तव चेअरमन लस्सीला अचानक आग लागून सर्व मशिनरी जळून खाक झाली। ही घटना राहतेकरांसाठी दुर्दैवी होती। या घटनेतून सावरून पुन्हा एकदा चेअरमन लस्सी राहतेकरांच्या प्रेमाखातर सुरू करण्यात आली आहे। या फर्मचे मालक कृष्णा कासटकर यांनी पुन्हा नव्यानं हा व्यवसाय सुरू केलाय। या चेअरमन लस्सी बरोबरच मसाला ताक, प्लेन लस्सी, आईस्क्रीम लस्सी, मँगो लस्सी, चेअरमन लस्सी असे ब्रँड तयार केलेत। सर्व राहता शहरामध्ये घरपोच लस्सी पोहोच करणारं चेअरमन लस्सी हे राहतेकरांच्या मनामध्ये बसलंय। नाव कृष्णा कासटकर। आपलं राहत्यामध्ये चेअरमन लस्सी फूड हा शॉप मागच्या 8 दिवसापूर्वी शॉपला आग लागल्यामुळे जवळपास 1.5 लाख रुपयाचं शॉपचं नुकसान झालं आणि त्यामुळे मागच्या 8 दिवसापासून आपलं शॉप बंद होतं आणि त्यामुळे राहतेकरांना जी डिलिव्हरी सिस्टम होती, आमची पोस्ट सेवा ही पूर्णपणे बंद होती। तर यामध्ये आम्ही आता पुन्हा 8 दिवसामध्ये ते पुन्हा उभं केलं आणि आता पुन्हा आमची सेवा सुरळीत चालू झाली आहे। त्यामध्ये आम्ही प्लेन लस्सी, आईस्क्रीम लस्सी, मँगो लस्सी, त्यानंतर स्पेशल चेअरमन लस्सी आणि मसाला ताक हे प्रोडक्ट देतो। तर त्यामध्ये जे डिलिव्हरी देतो आम्ही, त्यामध्ये प्लेन लस्सी पोच देत असतो। 15 रुपयामध्ये पोच डिलिव्हरी आहे आपली। त्यामध्ये आपण डिलिव्हरी चार्जेस वगैरे घेत नाही आणि खूप कमी दिवसात राहतेकरांनी जे आमच्यावर प्रेम केलं, तर असंच प्रेम तुमचं कंटिन्यू आमच्यावर असू द्या। आपली सेवा पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे। तर एक वेळ चेअरमन फूड लस्सीला अवश्य भेट द्या। न्यूज रिपोर्टर किरण बाबळे, एसएन मीडिया, राहता।